पुढची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातल्या बोबदेव घाटात मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करून तिच्यावर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे। मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगत या तिघांनी आधी त्या मित्राला बांधून ठेवलं आणि त्यानंतर या तरुणीवर अत्याचार केले। यामध्ये मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पीडित तरुणी बाहेरच्या राज्यातील असल्याची देखील सध्या माहिती मिळते। दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी स्वतः पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील भेट दिली आणि या परिसराची पाहणी केली। सामूहिक बलात्कार प्रकरणातील 2 संशयितांचं स्केच देखील पोलिसांकडून तयार करण्यात आलंय। या स्केचच्या आधारे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ये घटना जो है पुलिसला 5 वाजेच्या सुमारास रिपोर्टिंग झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये लगेच जे आहे यांच्यामध्ये क्राइम ब्रांच डीबीची टीम आणि सर्व टेक्निकल टीमला ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे। सर्व टीम जे आहे या गुन्ह्याचे आरोपी निष्पन्न करून त्यांना पकडण्याचे कामामध्ये जे आहे से प्रयासरत आहे आणि आम्हाला वाटते की लवकरात लवकर यांच्यामध्ये आपल्याला जे आहे से आरोपी मिळेल। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, पुण्याला सांस्कृतिक ठेवा आहे, पुण्याची ओळख आहे आणि याच पुणे शहरामध्ये सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उभा राहतोय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? सिद्धेश, अगदी खरंय। पुण्याला शिक्षणाचं माहेरघर देखील म्हणलं जातं आणि याच शिक्षणाच्या माहेरघरामध्ये अशा पद्धतीने तरुणींवर सातत्याने त्यांचे विनयभंग असेल, बलात्कारच्या घटना समोर येताना दिसत आहेत। कालची घटना खूपच धक्कादायक म्हणावी लागेल, कारण जर आपण बघितलं तर पुण्यातील जे कोंढवा पोलीस स्टेशन आहे त्या हद्दीतील जे बोबदेव घाट आहे त्या ठिकाणी अनेक लोक संध्याकाळी तिथं फिरण्यासाठी देखील जात असतात। काल संध्याकाळी अशाच पद्धतीने जवळपास 11च्या सुमारास हे तरुणी जी 21 वर्षाची आहे, जी एका नामांकित कॉलेजमध्ये शिकायला आहे, तिच्या मित्रासोबत तिथं फिरण्यासाठी गेली आणि तिथं बसून ते गप्पा मारत होते। त्याच वेळी 3 ते 4 तरुण त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी थेट त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली। एवढंच काय तर तरुणीच्या मित्राला तिथं एका झाडाला बांधून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार त्यांनी केलेला आहे आणि ही सगळी घटना घडल्यानंतर त्या तरुणीला तिथंच टाकून दिलं, फेकून दिलं आणि त्यानंतर ते पळून गेलेले आहेत। जर आपण बघितलं तर सकाळी पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आणि पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला। सकाळपासून पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड असेल, इतर जे पथक आहेत तिथं रवाना झाली। एक नाही तर 10 पथकं या आरोपींना शोधण्यासाठी आतापर्यंत रवाना करण्यात आलेली आहे। मात्र हे आरोपी कोण आहेत याचा तपास आतापर्यंत लागू शकलेला नाहीये, त्यांची ओळख पटू शकलेली नाहीये। त्यामुळं जी तरुणी आहे, जी पीडित तरुणी आहे, ती एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेते। तिथं पोलिसांची टीम पोहोचली आणि स्केच तयार केलेले आहेत। या आरोपींचे एक जे संशयित स्केचेस आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत पोलिसांकडून आणि त्याच्या माध्यमातून आता या आरोपींचा शोध घेतला जातोय। हे आरोपी अद्याप सापडलेले नाहीत। हे 3 आरोपी आहेत जी तरुणींनी पोलिसांना माहिती दिलेली आहे, त्यानुसार या 3 आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि यासाठी तब्बल 10 पथक क्राइम ब्रांच असेल। त्यामुळे आता या पीडित तरुणीला न्याय देखील मिळण्याची आपण अपेक्षा ठेवूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।